ऐन आषाढी वारीत विठ्ठलाची मूर्तीच गायब झाली. वारकरी तिथं यायला लागले आणि विठ्ठलाची मूर्तीच त्याच्या मंदिरामध्ये नव्हती. तर काय झालं नव्हतं नेमकं? आपल्या विठ्ठलाला कानडा विठ्ठल, कानडा राजा असं का म्हणतात? कानडा म्हणजे कर्नाटकचा, कर्नाटकी. मग विठ्ठलाला विठ्ठल हे पंढरपूर आपलं महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. पंढरपूर तालुका आहे आपल्याला माहिती. सोलापूर ते कर्नाटकची बाँड्री. पण विठ्ठलाला कानडा राजा का म्हणतात? नेमकं असं काय झालं होतं ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी, जय जय पांडुरंग. तर आजचा आपला व्हिडिओ आहे, काय झालं होतं, विठ्ठलाला कानडा राजा का म्हणतात? तर मंडळी, विजयनगर नावाचं एक साम्राज्य होतं. त्यामध्ये एक राजा राहत होता आणि तो राजा काय होता? देवांचा परमभक्त होता, देवाला मानणारा होता. त्याचं साम्राज्य खूप पसरलेलं होतं. आता हे साम्राज्य पसरलेलं आहे, देवाला मानणारा, एवढा मोठ्या प्रदेशाचा तो राजा. मग आता त्याला तरीही कोणता गर्व नव्हता, फक्त देवाचा तो परमभक्त होता. मग वेळोवेळी देवांचे तीर्थक्षेत्रांचं पाहणी करायचा, देवाचं दर्शन घ्यायला जायचा, तिथं जायचं, तिथं देवाचं दर्शन घ्यायचं. जर देवाला काही मदत पाहिजे असेल, काय देवाला मदत पाहिजे असेल म्हणजे मंदिराची काय तोडफोड झाली असेल तर तो नवीन बांधायला मदत करायचा, दान धर्म करायचा. मग एवढं सगळं करत होता, असंच फिरत होता. तो सोलापूरमध्ये आला, तुळजापूरला गेला, तुळजापूरच्या देवाचं दर्शन घेतलं, सोलापूरच्या सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. असं फिरत पुढे जात जात होता. पंढरपूरमध्ये आला, पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पण काय नवल मंडळी, ते त्याला त्या मूर्तीचं देखणं रूप, मूर्ती एवढी भावली त्याला मनमोहन झालं त्या मूर्ती बघून. त्याला कळणं आता ह्या मूर्तीसाठी त्याने कळणं किती दर्शन घ्यावं, काय करावं. तिथं दर्शन घेतले, अभंग केला, मूर्तीचा हात जोडून उभा राहिला. पण सगळं झाल्यानंतरही त्याला मूर्तीला तिथं ठेवून जावं वाटेना. त्या मूर्तीच्या प्रती एक प्रकारचं त्याला लोभ निर्माण झाला. त्याला वाटायला लागले, ही मूर्ती, एवढी छान मूर्ती आपल्या महालात पाहिजे. मग तो तिथंच म्हणायला लागला, मूर्तीशीच बोलला, तू माझ्या महालात येशील का गं? माझ्या तिथं मी तुला खूप चांगले, इथल्यापेक्षा भव्य दिव्य असं मंदिर बांधेल मी तुझ्यासाठी. मूर्ती बोलली, भव्य दिव्य मंदिर बांधेल, सगळी पूजा अर्चना करेल, सगळं काही करेल, ते भक्तही तुझ्यासाठी तिथे येतील. पण काय म्हणते, सगळे आषाढी वारी, ऐन आषाढी वारीच्या हे आधी होतं. हे आषाढी वारीच्या एक आठवडा, 1-1.5 आठवडा आधी होतं असं सगळं. हे असं होत असताना मग काय करावं? तरीही ती विठ्ठलाची मूर्ती, आपला परमभक्त आहे ना, तोही परमभक्त होता आता राजा. मग त्या राजाला नाराज कसं करायचं? म्हणून हो येते म्हणली, पण माझी एक शर्त आहे. राजा म्हणाला, कसली शर्त तुझी? तर ती म्हणाली, जर माझ्या कोणत्याही भक्ताची अवहेलना झाली, त्याचा अपमान झाला किंवा त्याच्याशी नीट वागणूक नाही झाली, तर तुला परत मला इथं आणून सोडावं लागेल. इथं म्हणजे पंढरपूरच्या पहिले ज्या ठिकाणी, आता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आणून मला सोडावं लागेल. राजा म्हणाला, ठीक आहे. सगळंच झालं. आता राजाही परमभक्त असल्यामुळं सगळ्या पूजा अर्चना केली. तिथून हलवायच्या आधी मूर्ती दुसऱ्या ठिकाणी प्रतिस्थापित करायच्या आधी त्यांनी सगळे पुजारी आणले, चांगले पंडित आणले, ब्राह्मण चांगले तज्ज्ञ आणले. आणि आता ते मूर्ती घेऊन गेला राजा तिकडं. आता विजयनगरला, त्या काळात विजयनगर त्याचं नाव होतं, आजच्या काळात त्याचं नाव विजापूर आहे. मग आता हे घेऊन गेला, तिथं मूर्ती सगळी स्थापन केली. आता मूर्तीसाठी त्याने वेगवेगळं असं भव्य दिव्य असं मंदिराचा आराखडा तयार केला आणि मंदिर बांधायला सुरुवात केली. लगेच 4-5 दिवसात तर आराखडा तयार करून मंदिर बांधायला सुरुवात केली. हजारो कोटी रुपये खर्च करायचं नाही ठरवलं. भव्य दिव्य असं मोठ्या जागेत प्रशस्त असं मंदिर बांधायचं, पण ते त्याच्या महालापासून जवळ, कारण त्याला दर्शन घ्यायला जायचं होतं दररोज. मग असं बांधायचं वगैरे सगळं ठरवलं, चालू झालं. पण इकडं मात्र आषाढी वारी जवळ येत होती. वेगवेगळ्या वाऱ्या दूरहून, आळंदीहून, दुसरीकडून, अक्कलकोटवरून वगैरे तिथं पंढरपुरात येत होत्या. पण हे सगळे वारकरी येत होते. पण जेव्हा त्यांना कळलं की पंढरपुरात विठ्ठलाची मूर्तीच नाही त्याच्या मंदिरात, तर मग काय उपयोग? पंढरपुराची शान, पंढरपुराला ओळखतात कशामुळे जास्त लोक? कारण तिथं पांडुरंगामुळे. आणि आता जर तीच मूर्तीच जर तिथं नसेल, एवढे सगळे वारकरी दुरून येणार आहेत, लांबून येणार आहेत, आणि त्या वारकऱ्यांचं काय होणार मग नेमकं? वारकऱ्यांनी दर्शन कशाचं घ्यायचं, काय करायचं नेमकं? मग एवढं सगळं होत असताना मंडळी काय करायचं ठरवलं त्यांनी? आपल्या विठ्ठलाला परत आणायचं. पण आता विठ्ठलाला परत कसं आणणार? एवढा मोठा राजा तो. आता राजाच्या विरुद्ध तर कोण जाऊ शकत नाही. आणि राजाचा तो परमभक्त आहे, देवाचा तो परमभक्त आहे.
तू देवाचीही कोणती अवहेलना करणार नाही, देवालाही नीट ठेवणार तो. पण सगळे भक्त एवढे आषाढी वारकरी जेवढे येतात ते पंढरपुरात येतात, त्यांना पहिल्यापासून सवय. आणि शिवाय त्या वारकऱ्यांना आता विजापूरला येणं, ते एवढ्या लांबून तिथे येणं आणि तिथून विजापूरला जाणं हे शक्य नव्हतं. सगळे वारकरी तिथं गोळा झाले. मग तिथं सगळं ठरलं असं. एकनाथ महाराजांचे आजोबा भानदास महाराज हे खूप देवाचे परमभक्त होते. त्यांना ओळखणारे वारकरी संप्रदाय मोठा होता. वारकरी संप्रदायाचा त्यांच्यावर विश्वास होता आणि शिवाय ते देवाचे पांडुरंगाचे परमभक्त होते. मग सगळ्या वारकऱ्यांनी ठरवलं आपण त्या भानदास महाराजांकडे जायचं आणि त्यांना विनंती करायची की आपल्याला पांडुरंगाची मूर्ती परत आपल्याला इथं आणायची आहे मंदिरामध्ये. मग काय करावं लागेल हे सगळं ठरवलं वारकरी सगळे. पण आता भानदास महाराजही सगळ्या वारकऱ्यांचा आग्रह ऐकून मी ठीक आहे, मी जातो तिकडे विजापूरला, विजयनगरमध्ये, आणि मी विठ्ठलाची मूर्ती परत आणण्याचा प्रयत्न करेन. आणि असं तो म्हणाले. आता काय करणार, पूर्ण आश्वासन तर देऊ शकत नव्हते ना, कसं आणणार, तो राजा आहे, राजा ऐकतोय का नाही, तोही देवाचा परमभक्त आहे, राजासोबत आपण कसा विवाद काय करायचा. म्हणून ते गेले तिकडं. आणि तिकडे गेले तर तिकडे गेल्यानंतर तहान नाही, भूक नाही, एका दिवसात तर चालणं होत नाही, एवढं लांब येणं होत नाही चालत, पाणी प्यायचं, जेवण नव्हतं, उपाशी पोटी ते आले. रात्री आले, पण ते तर त्याच्या महालापाशी रात्री पोचले राजाच्या, आणि तेव्हा रात्री महाल बंद होता. मग आता ते त्याच्यासाठी तर उघडणार नाही महाल एवढ्या रात्री सुरक्षेच्या कारणामुळे, कारण कोणी आलं तर महाल उघडता असं सहजासहजी येत नाही. मग रात्री दुसऱ्या दिवसापर्यंत तो तर बाहेरच बसला. पण काय आश्चर्य मंडळी, ही गोष्ट त्यांचा परमभक्त भानदास महाराज ते राजाच्या महालाच्या बाहेर आलेत हे विठ्ठलाला कळलं, आणि विठ्ठल स्वतः सगळे तिथं बाहेर आला. आता कसं बाहेर आला विठ्ठल कोणालाही माहीत नाही. सगळे जे सैनिक होते पहारेकरी ते आपोआप झोपी गेले आणि विठ्ठल बाहेर आला. दरवाजा उघडला, आपोआप विठ्ठल बाहेर आले. त्याने भानदास महाराजांना उठवलं. भानदास महाराज उठले, त्यांना साक्षात विठ्ठलाचं दर्शन झालं मंडळी. आता विठ्ठलाचं दर्शन झालं. मग भानदास महाराज म्हणाले, आपण देवा, आपण इकडे येऊन राहिलात, आरामात आहात, हाही तुमचा परमभक्त आहे, पण बाकीचे तेवढे तुमचे सगळे वारकरी आहेत ते तिथं पंढरपूरला येत आहे, आषाढी एकादशीमध्ये तुम्ही तिथं नाहीये. मग कसं होणार, देव नाहीये तिथं, विठ्ठलांचा देवच नाहीये तिथं, वारकऱ्यांचा देवच नाहीये तिथं, मग कसं होणार. तुम्ही कृपया आपल्यासोबत चला, आपल्या चांगल्या पहिल्या जागेला तिथं जाऊन बसावं, विराजमान व्हावं. पण विठ्ठली म्हणाला, मलाही तेच पाहिजे, पण हाही माझा परमभक्त आहे आणि मी भक्ताला नाराज करू शकत नाही, सगळे भक्त माझ्यासाठी सारखेच आहेत. मग विठ्ठल म्हणाला, मग काय करायचं, असं भानदास महाराज म्हणाले. मग काय केलं, विठ्ठलाने त्यांच्या गळ्यात जी हिरा मोत्याची माळ होती ती माळ काढून त्या भानदास महाराजांच्या गळ्यामध्ये घातली. आता मग गळ्यामध्ये घातली ती भानदास महाराज म्हणाले, मला माळ काही नको हिरा मोत्यांची, फक्त आपण आपल्या पंढरपुराच्या विठेवरती जाऊन उभा राहावं, मंदिरात जाऊन स्थानापन्न व्हावं. सगळे भक्त आपली वाट बघत आहेत, सगळे वारकरी तिथे जमलेले आहेत, सगळ्यांनी मला पाठवलेले आहे इकडे सगळ्यांच्या वतीने. पण तुम्ही जर नाही आलात आणि तुमची माळ हे अशी कशी घेऊन जाऊ शकतो मी, तर कृपया मला ही माळ नको तुमची, आणि कृपया तुम्ही चालावे तिकडे. पण विठ्ठल काय ऐकत नव्हता. तो भगवान देवाच्या पुढे कोणाचं चालतंय, कारण देव कोणत्याही भक्ताला नाराज करू शकत नाही आपल्या. मग काय झालं, विठ्ठल माळ दिली ती, आणि विठ्ठल परत त्यांच्या जागेवर जाऊन स्थानापन्न झाले, तिथं उभं राहिले. मग आता दुसऱ्या दिवशी राजा उठला, सकाळ झाली, राजा उठला, सैनिक सगळे उठले होते, पण विठ्ठलाच्या गळ्यात मोत्याची माळच नाहीये. हे बघून राजाला खूप वैताग आला. तो सैनिकांना म्हणाला, तुम्ही काही इथं झोपा काढताय का, काय करताय तुम्ही, विठ्ठलाच्या गळ्यातली मोत्याची माळ चोरीला गेली, कुठे गेली, कोणी चोरली ते शोधा लगेच, इकडं तिकडं. आता जास्त सैनिक, राजा मोठा, सगळी शोध मोहीम चालू झाली. एकनाथ महाराज बाहेरच होते, महालाच्या बाहेरच, तिथंच त्यांना लगेच सैनिकांना दिसलं ते त्यांच्या गळ्यात मोत्याची माळ. लगेच त्यांना धरून तिकडे नेण्यात आलं, राजा पुढं नेण्यात आलं. आता राजा म्हणाला, तू चोरी केली काही ही माळ, का चोरली तू माळ, चोरी केली का, म्हणजे विठ्ठल तर स्वतः जाऊन देणार नाही, आणि सैनिकही असते त्याच्यामुळे कशी गेली, तू का चोरली माळ, असं डायरेक्ट राजा त्याला म्हणाला भानदास महाराजांना. पण त्याने भानदास महाराजांनी खरं सांगितलं, हे मी चोरी केलेली नाही आहे, विठ्ठलाने स्वतः माझ्याकडे दिले, मी ही विठ्ठलाचा भक्त आहे. पण हे काय कळलं नाही त्या राजाला. हे राजा स्वीकारायलाच तयार होता की विठ्ठलाने स्वतः त्याला ते मोत्याची माळ दिली म्हणून.
मग राजाला राग आला, त्याने त्याला सुळावर देण्याची शिक्षा दिली. आता सुळावर देण्याची शिक्षा दिली, त्याने सांगितलं, त्याला माहिती होतं हे, तो म्हणत होता मीही विठ्ठलाचा भक्त आहे, विठ्ठलानेच मला हे सगळं दिलं, पण ते राजाला हे मान्य नव्हतं, तो विश्वासच ठेवत नव्हता आणि त्याला सुळावर जायची शिक्षा दिली. त्याचा अपमान केला, तू विठ्ठलाचा भक्त आहे का, एवढं लांबून इथं आला, मग चोरी का केली, मला विनंती केली असती ना, बाहेर आलो असतो मी, असं तसं बोलू लागला तो. आता राजा पुढं त्याचं काही चालत नव्हतं, भानदास महाराजांचं पण. मग त्याला सुळावर द्यायची शिक्षा. मग भानदास महाराज म्हणाले, विठ्ठला विठ्ठला काय केलं हे तू, मला सुळावर चढवायला लागलेत हे, आणि माझी तर काही चुकी पण नाही. मग आता विठ्ठल तेव्हा प्रकट झाला आणि विठ्ठल म्हणाला, मीच दिली होती ती माळ, राजाला म्हणाला मीच दिली होती त्याला ती माळ, आणि तो माझा भक्त आहे, तो सांगतोय, तरी देखील तू विश्वास ठेवला नाही त्याच्यावरती, तू माझ्या भक्ताची अवहेलना केली. मी तुला सांगितलं होतं, आधीच शर्त ठेवली होती, तू जर माझ्या भक्ताशी नीट नाही वागला तर मला परत तू माझ्या पहिल्या मंदिरात सोडायला येणार. आणि काय आश्चर्य मंडळी, तो राजाही लगेच तयार झाला, कारण तोही देवाचा परम भक्त होता आणि त्याला कळलं आपण चूक केलेली आहे. आपण त्या भानदास महाराजांचं ऐकलं नाही. ते म्हणत होते की मीही देवाचा भक्त आहे, विठ्ठलाचा भक्त आहे, असं करायचं. त्यांनी देवाने स्वतः दिली, पण आपण ऐकलं नाही, त्याचा अपमान केला, त्याची अवहेलना केली. मग हे आपलं चुकलंय, आणि म्हणून तो राजाही तयार झाला की विठ्ठलाला त्याच्या परत पहिल्या मंदिरात न्यायचं. काय आश्चर्य मंडळी, आणि विठ्ठलाची मूर्ती आश्चर्यरित्या ती लहान होऊ लागली, आणि त्याच्या भानदास महाराजांच्या त्या पिशवीमध्ये एका झोळीमध्ये ती साईडला बसली, आणि भानदास महाराज विठ्ठलाच्या मूर्तीला घेऊन निघाले. आणि ही गोष्ट पंढरपुरातल्या वारकऱ्यांना कळली. जेव्हा भानदास महाराज मूर्ती घेऊन येऊ लागले, सगळ्यांना खुशीचा आनंद, सगळे उत्साहाने आनंदाने एकमेकांना मिठाई वाटू लागली. आता देव आला बाहेर, तिथं पोहोचला. बाहेर देवाची मूर्ती ठेवण्यात आली तात्पुरती, आणि सगळी पूजा वगैरे केली, अर्चना केली, सगळे भक्तांना त्याचं दर्शन घेतलं, आणि ती मूर्ती नंतर त्याच्या योग्य जागेवर, पहिल्या जागेवर विटेवरती उभा करण्यात आली, आणि त्याची योग्यरित्या पूजा अर्चना करण्यात आली. सगळे भक्त नंतर दर्शन घेऊ लागले. सगळ्यांना कळलं मूर्ती आता परत त्यांच्या पहिल्या ठिकाणी आलेली आहे, म्हणून सगळे खुश झाले. सगळे वारकऱ्यात आनंदाची लहर उमटली, आणि एवढे सगळं झाल्यानंतर विठ्ठलाची मूर्ती जागेवर आल्यानंतर सगळे खुश झाले. म्हणूनच ह्या गोष्टीमुळेच विठ्ठलाला कानडा राजा म्हणतात. कानडा म्हणजे कर्नाटकांचा देखील, कारण स्वतः तो तिथला असून सुद्धा कर्नाटकाच्या एका राजासाठी तो एवढ्या दूर आला. एका भक्तासाठी विठ्ठल किती काही करतो. अशा अनेक स्टोरी आहेत. आरणमध्ये विठ्ठल स्वतः संत शिरोमणी सावता महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आरणला देखील आलेले आहेत. आरणमध्ये देखील माढा तालुक्यामध्ये आरण हे एक छोटंसं गाव आहे. आरणमध्ये देखील हे विठ्ठल आले होते, साक्षात संत शिरोमणी सावता महाराज. तिथेही एक वेगळी कहाणी आहे, ती आपण नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, तुम्हाला तेही देखील सांगतो. आज आरणमध्ये म्हणतात, धन्य ते आरण रत्नाजी खान जन्मलाने धान सावता तो. का सावता महाराज कोण होते? हे सावता महाराज विठ्ठल त्यांच्या भेट दर्शनासाठी एवढ्या लांबून कसं आलं हे आपण जाणून घेऊया म्हणजे पुढच्या कथेमध्ये. पण आजची कथा तुम्हाला कशी वाटली ही कथा, आणि देवाला कानडा राजा का म्हणतात हे समजलं असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा मंडळी. धन्यवाद.